नमस्कार, आपण नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे आलो आहोत। त्र्यंबकेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे। तरी या त्र्यंबकेश्वर नगरीला श्रावण महिन्यात अतिशय भव्य दिव्य असे स्वरूप प्राप्त होतं आणि याच पार्श्वभूमीवर या त्र्यंबकेश्वर संस्थांचे त्र्यंबकरायाच्या संस्थांचे विश्वस्त आपल्या बरोबर आहेत पुरुषोत्तमजी कडलक यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत। श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर आपल्याकडून या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी काय सोयी सुविधा आणि काय उपाययोजना करण्यात येणार आहे। मुळात यावर्षी जास्त पाऊस असल्याने भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही मंदिराच्या पूर्व दरवाजाच्या बाहेर असेल किंवा उत्तर आमच्या दक्षिण गेटमधून बाहेर पडताना मंडपाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। भाविकांचा ओघ पाहता जे VIP दर्शन आहे तर 1-2 दिवस आधी जर शासकीय कार्यालयांनी कळवलं तर त्या VIP लोकांसाठी प्रोटोकॉलनुसार सकाळी 2 तास प्रत्येक विभागाच्या 20 व्यक्ती आणि संध्याकाळी 2 तास प्रत्येक विभागाच्या 20 व्यक्ती अशा पद्धतीने आम्ही रितसर पत्र त्या संबंधित डिपार्टमेंटला दिलेले आहेत। धर्मदर्शनासाठी पूर्व दरवाजाने जास्तीत जास्त भाविकांचं दर्शन होण्यासाठी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट प्रयत्नशील राहील। भाविकांनी येताना आम्ही सोमवारी दर्शनाची वेळ सुद्धा वाढवण्यात आलेली आहे 1 तासाने। त्यानंतर गावकरी जे आहेत गावकऱ्यांनाही सकाळ आणि संध्याकाळ रितसर वेळेमध्ये ठराविक दरवाजाने म्हणजे उत्तर दरवाजाने प्रवेश देऊन आणि त्यांचंही दर्शन त्या ठिकाणी सुरळीत होणार आहे। स्वच्छतेच्या बाबत असेल आणि आरोग्याच्या बाबत काय सोयी सुविधा करण्यात येणार आहे। आरोग्याच्या बाबतीमध्ये शासकीय आरोग्य विभागाला सूचना देण्यात आलेल्या आहेत। आम्ही आमचा जो मंदिराचा स्वच्छतेसाठी असलेला स्टाफ या स्टाफमध्येही कंत्राटी कामगार जास्त वाढवून आणि ती काळजी आम्ही या ठिकाणी मंदिर ट्रस्ट देवस्थान ट्रस्ट तर्फे घेणार आहोत। आपण बालाजी संस्थांच्या पार्श्वभूमीवरच ऑनलाईन दर्शनाची देखील सुविधा सुरू करण्यात आली आहे, त्या संदर्भात काय सांगाल। ऑनलाईन दर्शनाच्या बाबतीमध्ये आमचं मंदिर आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या देखरेखीखाली असल्यामुळे आम्हाला जास्त लोकांना दर्शन देणं या मंदिरामध्ये शक्य नाही। दिवसभरामध्ये 14 ते 15 तास मंदिर उघडं असतं। या 14-15 तासामध्ये 3 सेकंदात जरी एक भाविक धरला तरी जवळपास एक 15-16 हजाराच्या आसपास लोकांना आम्ही भाविकांना दर्शन देऊ शकतो। परंतु जर भाविकांनी सहकार्य केलं आणि जास्त लवकर दर्शन घेतलं तर जास्त लोकांनाही त्याचा लाभ होतो। परंतु त्याच्यामध्ये आमच्या असं लक्षात आलं की जास्त वाद होतात, त्यामुळे यावर्षी आम्ही ऑनलाईन आमच्या वेबसाईटवरून बुकिंग करून स्लॉट बुकिंग करून मोफत दर्शन हे आपण त्या ठराविक तासामध्ये बुक करू शकतो। ते केल्यानंतर जे गेट असेल त्या गेटमध्ये तो QR कोड दाखवून आणि आपण दर्शनाला येऊ शकतो। परंतु याच्यामध्ये काही त्रुटी आहेत, आम्ही त्याची ट्रायल घेणार आहोत। जर भाविकांचा ओघ कमी होणार असेल तर आमच्या अर्थकारणावर देखील त्र्यंबकेश्वराच्या नाशिक जिल्ह्याच्या परिणाम होऊ शकतो। त्यामुळे आम्ही एक ट्रायल घेऊन आणि त्याच्यावरती लवकरच विचार करणार आहोत। येत्या श्रावण सोमवारच्या पार्श्वभूमीवर आपल्याकडून काही अन्नदान वगैरे काही व्यवस्था त्र्यंबकरायाच्या मंदिराकडून बाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी करण्यात येणार आहे का। श्रावण सोमवार निमित्त अनेक आमचे भाविक असतात जे मोठमोठे दानशूर व्यक्ती असतात, त्यांना आम्ही आवाहन करून आणि त्यांच्या मार्फत प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या दानशूर व्यक्तींमार्फत देवस्थानच्या प्रीमाइसेसच्या बाहेर त्या ठिकाणी काही उपवासाचे पदार्थ असतील किंवा संत गगनगिरी महाराज संस्थान असेल, अशा मोठमोठ्या संस्था त्या ठिकाणी येऊन अन्नदान करत असतात। त्यांना आम्ही मंदिराच्या प्रीमाइसेसच्या बाहेर एक जागा देऊन सुविधा करणार आहोत। त्या व्यतिरिक्त काही प्रसादाची व्यवस्था देखील मंदिर प्रशासनातर्फे आम्ही करणार आहोत। आपण महाराष्ट्र तसेच देशातील भाविकांना त्र्यंबकेश्वर मंदिर संस्थांच्या वतीने काय सांगाल। पाऊस व्यवस्थित आहे, यावर्षी बळीराजा सुखावलेला आहे। मी सर्व भाविकांना सांगेल की आपण आपलं त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने आम्ही आपलं स्वागत करणार आहोत। परंतु इथे काही टाइम लिमिट, काही ठराविक लोकांना म्हणजे ते एक संख्येचं लिमिट असल्यामुळे आपल्याला दर्शनाला विलंब होऊ शकतो, पण प्रत्येकाचं दर्शन होईल। आपण या काही जर आम्हाला त्रुटी आढळल्या तर आमच्या तक्रार रजिस्टरमध्ये त्या नोंद करा आणि महामृत्युंजय प्रभू त्र्यंबकराज आपल्या सगळ्यांना सुख समाधानाचं आणि चांगला आशीर्वाद देव ही आमच्या ट्रस्टच्या वतीने आम्ही सर्व भाविकांना त्या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि भाविकांना नम्र विनंती करतो की आपल्याला होणारा त्रास हा आम्हाला होणारा त्रास आहे,
त्यामुळे जरी थोडा काही त्रास झाला तरी त्याबद्दल आम्ही आजच दिलगिरी व्यक्त करतो आणि आपले सगळे इच्छित कार्य त्र्यंबकेश्वराच्या आशीर्वादाने पूर्ण हो ही प्रार्थना देखील करतो. आपण बघू शकतो त्र्यंबकरायाच्या दर्शनाला येणाऱ्या सर्व भाविकांना आव्हान केलं आहे की यांनी जास्तीत जास्त भाविकांनी दर्शनाला यावा आणि त्र्यंबकरायाचा आशीर्वाद घ्यावा असे देखील यावेळेस आवाहन करण्यात आलं आहे. नवराष्ट्र, अमोल जाधव, नाशिक.